नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर डिपेंडंट ब्रांचेस इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस अंडर ब्रांच अकाउंट मेथड. मी या ठिकाणी डिपेंडंट ब्रांचेससाठी ब्रांच अकाउंट मेथडचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. त्याचं पूर्ण सोल्युशन आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूया ब्रांच अकाउंट प्रॉब्लेम फॉर डिपेंडंट ब्रांचेस अंडर ब्रांच अकाउंट मेथड. प्रॉब्लेम ऑन ब्रांच अकाउंट फॉर डिपेंडंट ब्रांचेस अंडर ब्रांच अकाउंट मेथड. ह्या मेथडलाच आपण वन अकाउंट मेथड किंवा डेटर्स अकाउंट मेथड असं म्हटलं जातं. आता प्रॉब्लेम आपला बघायचा आहे. फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू कोल्हापूर ब्रांच विच हेड ऑफिस ॲट मुंबई फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021. आपल्याला कोल्हापूर ब्रँचची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्यांचं हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे आणि ही इन्फॉर्मेशन 31 मार्च 2021 31 मार्च 2021 ची क्लोजिंगची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. गुड्स आर सप्लाइड टू ब्रँच ॲट कॉस्ट प्राइस. आणि ब्रँचला जेव्हा हेड ऑफिसनं गुड्स पाठवलं आहे तो कॉस्ट प्राइसनं पाठवलेली इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन मध्ये ब्रँच स्टॉक, ब्रँच डेटर्स, ब्रँच फर्निचर, ब्रँच पेटी कॅश 1 एप्रिल 2020 म्हणजे हे सगळे ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट गुड्स सप्लाइड टू ब्रँच, ब्रँचला गुड्स पाठवलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. गुड्स रिटर्न बाय ब्रँच, ब्रँच कडून गुड्स परत आलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नेक्स्ट कॅश सेंड टू ब्रँच फॉर सॅलरी, फॉर रेंट, फॉर इन्शुरन्स अँड फॉर पेटी कॅश. ब्रँचला एक्सपेन्सेस साठी कॅश सेंड केलेली आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नेक्स्ट कॅश सेलची इन्फॉर्मेशन आहे, क्रेडिट सेलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, रिटर्न इनवर्ड दिलेला आहे, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, डेटर्स कडून कॅश परत आलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नेक्स्ट बॅड डेप्स, रिटर्न ऑफ बॅड डेपची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नेक्स्ट पेटी एक्सपेन्सेस पेड बाय ब्रँच मॅनेजर, ब्रँच मॅनेजरनं जे पेटी एक्सपेन्सेस पेड केलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ब्रँच स्टॉक ऑन 31 मार्च 2021, ब्रँच स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. आणि लास्ट डेप्रिसिएट फर्निचर बाय 10%, फर्निचरवरती डेप्रिसिएशन 10% चार्ज करायचं आहे. प्रिपेअर ब्रँच अकाउंट, आणि यामध्ये आपला ब्रँच अकाउंट तयार करायचा आहे. म्हणजे डिपेंडंट ब्रँचेससाठी इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस मध्ये आपल्याला ब्रँच अकाउंट मेथड, ज्या मेथडला आपण वन अकाउंट मेथड किंवा ब्रँच डेटर्स अकाउंट मेथड म्हणतो, या ठिकाणी आपला ब्रँच अकाउंट प्रिपेअर करायचा आहे. आणि जेव्हा आपण ह्या मेथडमध्ये ब्रँच अकाउंट तयार करत असतो तेव्हा वर्किंग नोट्समध्ये आपण मेमोरँडम ब्रँच डेटर्स अकाउंट सुद्धा तयार करतो. याचं सोल्युशन बघायचं आहे. मी पुढे अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस ॲट मुंबई, मुंबईच्या हेड ऑफिसच्या बुक्समध्ये आपण अकाउंटिंग करणार आहोत. कोल्हापूर ब्रँच अकाउंट प्रिपेअर केलेला आहे आणि वर्किंग नोट्समध्ये मेमोरँडम ब्रँच डेटर्स अकाउंट ह्या ठिकाणी प्रिपेअर केलेला आहे. आता आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायचं आहे. आपला फर्स्ट जी इन्फॉर्मेशन आहे ती ब्रँच स्टॉक ऑन 1 एप्रिल 2020, ब्रँच डेटर्स ऑन 1 एप्रिल 2020, ब्रँच फर्निचर ऑन 1 एप्रिल 2020, ब्रँच पेटी कॅश ऑन 1 एप्रिल 2020. म्हणजे हे सगळे ओपनिंग असेट्स आहेत आणि ओपनिंग बॅलन्स आपल्याला ह्या ठिकाणी दिले आहेत. आणि ह्या सर्व ओपनिंग असेट्स आपण ब्रँच अकाउंटला ट्रान्सफर करत असतो आणि त्यासाठी जर्नल एंट्री होते ब्रँच अकाउंट डेबिट टू ब्रँच असेट्स अकाउंट क्रेडिट. त्यामुळे ह्या सगळ्या ओपनिंग असेट्स ब्रँच अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करावे लागतील. फर्स्ट आहे ब्रँच स्टॉक ऑन 1 एप्रिल 2020 रुपीज 1,20,000. ब्रँच अकाउंटच्या डेबिट बाजूला येईल. ब्रँच स्टॉक ऑन 1 एप्रिल 2020. ब्रँच स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स आहे 1,20,000. ब्रँच अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर होईल. नेक्स्ट पुढचा बॅलन्स आहे ब्रँच डेटर्स. ओपनिंग बॅलन्स आहे 2 लाख रुपीज. ब्रँच अकाउंटच्या डेबिटला येईल. ओपनिंग असेट्स आहे ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. ब्रँच डेटर्स, ब्रँच अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2020 2 लाख रुपीज. आणि हा ब्रँच डेटर्स अकाउंट आपण सेपरेट क्रिएट केलेला आहे वर्किंग नोट्समध्ये. त्यामुळे ब्रँचचा हा ओपनिंग बॅलन्स आहे, ब्रँच डेटरच्या डेबिटला सुद्धा येईल.
टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स 2,00,000 रुपीज डेटर्स अकाउंटच्या डेबिटला सुद्धा ट्रान्सफर केला आहे. नेक्स्ट पुढचा बॅलन्स घ्यायचा आपला ब्रँच फर्निचर ऑन 1 एप्रिल 2020 80,000. ब्रँच अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर होईल टू ब्रँच फर्निचर. ब्रँच फर्निचर ऑन 1 एप्रिल 2020. फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स आहे 80,000. ब्रँच अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर. नेक्स्ट बॅलन्स आहे ब्रँच पेटी कॅश ऑन 1 एप्रिल 2020 2,000 रुपीज. ब्रँच अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर होईल टू ब्रँच पेटी कॅश. ब्रँच पेटी कॅश ओपनिंग बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2020 अमाऊंट 2,000 रुपीज. ब्रँच अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर. सगळ्या ओपनिंग असेट्स ब्रँच अकाउंटच्या डेबिटला घेतल्या. नेक्स्ट बॅलन्स आहे गुड्स सप्लाइड टू ब्रँच 4,00,000 रुपीज. ब्रँचला 4,00,000 रुपयाचा गुड्स पाठवलेला आहे आणि जेव्हा गुड्स ब्रँचला पाठवला तो तेव्हा जर्नल एंट्री होते ब्रँच अकाउंट डेबिट टू गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लेजर पोस्टिंग होईल कोल्हापूर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. अमाऊंट 4,00,000 रुपीज. ब्रँच अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग. नेक्स्ट पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलं आहे गुड्स रिटर्न बाय ब्रँच 20,000. ब्रँच कडून गुड्स परत आलेला आहे आणि त्यासाठी जर्नल एंट्री होईल गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट क्रेडिट. कोल्हापूर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला लेजर पोस्टिंग होईल बाय गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. रिटर्न गुड्स आहे हा. रिटर्न गुड्स अमाऊंट 20,000. त्याचं लेजर पोस्टिंग संपलेलं आहे. नेक्स्ट पुढचा बॅलन्स आपल्याला दिलेला आहे कॅश सेंड टू ब्रँच फॉर सॅलरी फॉर रेंट फॉर इन्शुरन्स अँड फॉर पेटी कॅश. या ठिकाणी ब्रँचला एक्सपेन्सेससाठी कॅश पाठवलेले आहे आणि जेव्हा ब्रँचला कॅश पाठवली जाते तेव्हा जर्नल एंट्री होते ब्रँच अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट क्रेडिट. याचं लेजर पोस्टिंग होईल ब्रँच अकाउंटच्या डेबिटला कोल्हापूर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला टू कॅश बँक अकाउंट. फॉर सॅलरी सॅलरी अमाऊंट आहे 30,000. रेंट 20,000. सॅलरी 30,000. रेंट 20,000. नेक्स्ट आहे इन्शुरन्स 5,000. इन्शुरन्स 5,000. नेक्स्ट पेटी कॅश साठी कॅश पाठवलेला आहे पेटी एक्सपेन्स साठी फॉर पेटी कॅश अमाऊंट 3,000 अमाऊंट आहे. टोटल 58,000. टोटल अमाऊंट 58,000. जेव्हा ब्रँचला कॅश पाठवली जाते तेव्हा जर्नल एंट्री ब्रँच अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट क्रेडिट अशी त्याची एंट्री होते. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आता कॅश सेल्स रुपीज 60,000. या ठिकाणी ब्रँचनं 60,000 रुपये कॅश सेल्स केलेले आहे आणि ही ब्रँचला मिळालेली कॅश आहे
प्लस कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स म्हणजे क्रेडिट सेल्स मधून जी कॅश मिळते अशी टोटल कॅश हेड ऑफिसला पाठवली जाते आणि त्यासाठी जर्नल एंट्री होते इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस कॅश बँक अकाउंट डेबिट ब्रँच अकाउंट क्रेडिट. त्यामुळे याचा इफेक्ट ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला होईल बाय कॅश बँक अकाउंट फ्रॉम कॅश सेल्स. कॅश सेल्स रुपीज 60,000. कॅश सेल्स मधून 60,000 रुपये मिळालेला आहे आणि त्यानंतरची जी अमाऊंट घेत असतो ते असते फ्रॉम डेटर्स म्हणजे क्रेडिट सेल्स मधून मिळालेली अमाऊंट नंतर घेत असतो. आपला नेक्स्ट पुढे दिलेला आहे. नेक्स्ट आहे इथं कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 1,80,000 आपला दिलेला आहे बघा. ती अमाऊंट ह्या ठिकाणी प्लस केली जाईल. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 1,80,000 टोटल 2,40,000. म्हणजे या ठिकाणी ब्रँचच्या अकाउंटच्या जी क्रेडिट साईडला टोटल कॅश येत असते ती कॅश सेल्स प्लस कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. नेक्स्ट पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला दिला आहे क्रेडिट सेल्स 4,20,000 आणि क्रेडिट सेलची जर्नल एंट्री होते ब्रँच डेटर्स अकाउंट डेबिट टू क्रेडिट सेल्स अकाउंट क्रेडिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट म्हणजे डेटर्सला उधारीवरती विक्री केलेला आहे डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स. त्याचं जी अमाऊंट आहे 4,20,000 लेजर पोस्टिंग होईल. ब्रँच डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला लेजर पोस्टिंग होईल टू क्रेडिट सेल्स. टू क्रेडिट सेल्स अमाऊंट 4,20,000 क्रेडिट सेल्स ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. नेक्स्ट आहे रिटर्न इनवर्ड 10,000. रिटर्न इनवर्ड म्हणजेच गुड्स रिटर्न फ्रॉम डेटर्स ज्याला आपण विक्रीमधून माल परत आलेला आहे आणि त्याची जर्नल एंट्री होणार आहे रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट क्रेडिट. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिटर्न इनवर्ड 10,000 लेजर पोस्टिंग होईल. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिटर्न इनवर्ड ज्याला आपण सेल्स रिटर्न असं म्हणतो. रिटर्न इनवर्ड 10,000 डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होईल. नेक्स्ट पुढचा अमाऊंट आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 1,80,000 आणि ही अमाऊंट आपण हेड ऑफिसला सेंड करतो. या कॅश सेल्स मध्ये प्लस केलेलं आहे फ्रॉम डेटर्स 1,80,000 आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्याला डेटर्स अकाउंटला सुद्धा घ्यावा लागेल कारण जेव्हा डेटर्स कडून कॅश मिळणार आहे त्याची जर्नल एंट्री होईल कॅश बँक अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट क्रेडिट. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश बँक बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 1,80,000 आणि ही कॅश हेड ऑफिसला पाठवली जाते. त्याची जर्नल एंट्री त्या ठिकाणी हेड ऑफिसच्या बुक्स मध्ये होते कॅश बँक अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट क्रेडिट जे आपण मगाशी पोस्टिंग केलेलं आहे कॅश सेल्स मध्ये प्लस केलं. नेक्स्ट पुढचा बॅलन्स आहे बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ रुपीज 5,000. बॅड डेब्ट्स म्हणजे ह्या ठिकाणी डेटर्स कडून जी रक्कम आपल्याला रिकव्हर झालेली नाहीये ती आपण बॅड डेब्ट्स गृहीत धरतो आणि बॅड डेब्टची जर्नल एंट्री होणार आहे बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट क्रेडिट. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार आहे बाय बॅड डेब्ट्स बाय बॅड डेब्ट्स अमाउंट 5,000. नेक्स्ट पुढची एंट्री आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे पेट्टी एक्सपेन्सेस पेड बाय ब्रँच मॅनेजर 2,500 म्हणजे ब्रँच मॅनेजरनं पेट्टी कॅश मधील 2,500 रुपये पेट्टी एक्सपेन्सेस साठी त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत. आता ही रक्कम आपल्याला ब्रँच पेट्टी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करताना त्या बॅलन्स मधून लेस करावी लागेल. नेक्स्ट इन्फॉर्मेशन आहे ब्रँच स्टॉक ऑन 31 मार्च 2021 रुपीज 80,000. ब्रँच स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स आहे. हा क्लोजिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. लास्टला घ्यायचा आहे बाय ब्रँच स्टॉक
ऑन 31st मार्च 2021 आणि अमाऊंट आहे 80,000. ब्रँच स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट लाईन. नेक्स्ट, डेप्रिसिएट फर्निचर बाय 10%. म्हणजे फर्निचरचा जो बॅलन्स आहे तो 10% त्याच्यावरती डेप्रिशिएशन चार्ज करायचा आहे. म्हणजे फर्निचरची व्हॅल्यू 10% कमी होणार आहे. फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स आहे 80,000, त्याच्यात 10% म्हणजे 8,000 रुपीज डेप्रिशिएशन त्याच्यावरती आपल्याला चार्ज करावा लागेल आणि फर्निचरचा बॅलन्स 8,000 त्या ठिकाणी मायनस होणार आहे. म्हणजे फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा आहे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ब्रँच फर्निचर, बाय ब्रँच फर्निचर क्लोजिंग बॅलन्स ऑन 31st मार्च 2021 आणि फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स होता 80,000. त्यामधून लेस डेप्रिसिएशन 10%, म्हणजे 8,000 मायनस होईल. फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स असेल 72,000. 72,000 रुपये हा फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मिळाला. क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी फर्निचरचा फाइंड आउट केला. नेक्स्ट आपला आता ओपनिंग बॅलन्स होता. ह्या ठिकाणी स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स आपण 120 दिला होता. क्लोजिंग स्टॉकचाही बॅलन्स आपल्याला दिला होता. नेक्स्ट फर्निचरचा बॅलन्स आपण फाइंड आउट केला आहे. आता नेक्स्ट आपला जो बॅलन्स फाइंड आउट करायचा आहे तो ब्रँच डेटर्स. ब्रँच डेटरचा ओपनिंग बॅलन्स आहे 2 लाख. आपल्याला इथं क्लोजिंग बॅलन्स सुद्धा घ्यायचा आहे बाय ब्रँच डेटर्स. ब्रँच डेटर्स क्लोजिंग बॅलन्स ऑन 31st मार्च 2021. आता डेटरचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा डेटर्स अकाउंट क्लोज करावा लागेल आणि डेटर्स अकाउंट मध्ये इथं डेबिटची टोटल जास्त आहे 6,20,000. बाय बॅलन्स कॅरी डाऊन, त्यातून क्रेडिट बॅलन्स वजा होतील. बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे हा क्लोजिंग बॅलन्स असेल. हा डेटरचा क्लोजिंग बॅलन्स असेल 4,25,000 रुपीज. 4,25,000 रुपीज हा डेटरचा क्लोजिंग बॅलन्स येतो आणि हा बॅलन्स ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यावा लागेल. म्हणजे डेटरचा क्लोजिंग बॅलन्स 4,25,000 या ठिकाणी डेटरचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला आहे. स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला होता. फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केला आहे. डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आपण फाइंड आउट केला आहे आणि लास्ट आपला क्लोजिंग बॅलन्स आता फाइंड आउट करावा लागेल तो पेट्टी कॅश बाय ब्रँच पेट्टी कॅश. बाय ब्रँच पेट्टी कॅश. पेट्टी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स ऑन 31st मार्च 2021. आता पेट्टी कॅशचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिला होता 2,000. त्यानंतर कॅश सेंड टू ब्रँच फॉर पेट्टी कॅश 3,000 कॅश पाठवली होती आणि मॅनेजरनं त्या ठिकाणी 2,500 रुपये त्या ठिकाणी पेट्टी कॅश एक्सपेन्सेस केलेले ते आपल्याला लेस करावे लागेल. त्या ठिकाणी पेट्टी कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे 2,000 प्लस त्या ठिकाणी 3,000 कॅश सेंड केलेले आहे आणि मायनस एक्सपेन्सेस पेड बाय ब्रँच मॅनेजर 2,500 मायनस होतील. म्हणजे पेट्टी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स 2,500 रुपीज या ठिकाणी येणार. पेट्टी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केला. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ब्रँच स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स दिला होता, क्लोजिंग बॅलन्स दिला होता. ब्रँच डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला नव्हता, तो आपण डेटर्स अकाउंट क्रिएट करून फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स 80,000 दिला होता. डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट होती, डेप्रिशिएशन लेस करून फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केला. आणि पेट्टी कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिला होता. कॅश सेंड टू ब्रँच फॉर पेट्टी कॅश दिली होती. त्यानंतर एक्सपेन्सेस पेड बाय ब्रँच मॅनेजर त्याची इन्फॉर्मेशन दिली होती. त्या आधारे पेट्टी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केला. आपली सर्व इन्फॉर्मेशन इथं ट्रान्सफर झालेली आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी ब्रँच अकाउंट क्लोज करायचं आहे. आता ब्रँच अकाउंट क्लोज करताना ह्या ठिकाणी ब्रँच अकाउंटची क्रेडिट टोटल जास्त आहे. मी क्लोज करतो या ठिकाणी. ब्रँच अकाउंट क्रेडिट टोटल आहे
9,19,500. 9,19,500. त्यामधून डेबिटचे सगळे बॅलन्स वजा होतील. क्रेडिट टोटल जास्त आहे. ब्रँच अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे हा या ठिकाणी प्रॉफिट येणार आहे आणि प्रॉफिट येतो 59,500. 59,500 हा ब्रँचचा प्रॉफिट असणार आहे आणि ब्रँच अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स हा प्रॉफिट असतो. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो आणि त्याची जर्नल एंट्री होते ब्रँच अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. हा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. into bracket profit, balancing amount profit complete. याचा ब्रँच अकाउंट क्लोज झालेला आहे. म्हणजे डिपेंडंट ब्रँचेस मध्ये इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस मध्ये जेव्हा आपण ब्रँच अकाउंट प्रिपेअर करत असतो अंडर ब्रँच अकाउंट मेथड मध्ये, तेव्हा आपल्याला वर्किंग नोट्स मध्ये ब्रँच डेटर्स अकाउंट सुद्धा प्रिपेअर करावा लागतो आणि त्यानंतर ब्रँच डेटर्स अकाउंट क्लोज केल्यानंतर काही वेळेस आपला इथं ब्रँच डेटर्स अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करावा लागतो. काही वेळेस कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर सुद्धा फाइंड आउट करावं लागतं. त्या प्रॉब्लेम मध्ये ब्रँच डेटरचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केला होता. त्याच्यानंतर आपण ब्रँच अकाउंट क्लोज केलेला आहे आणि ब्रँच अकाउंट क्लोज केल्यानंतर ब्रँच अकाउंटची क्रेडिट टोटल जास्त आहे म्हणजे तिथं प्रॉफिट आला होता. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला तो. त्यासाठी जर्नल एंट्री ब्रँच अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट अशी त्या ठिकाणी एंट्री केली आहे. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपण डिपेंडंट ब्रँचेससाठी इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस मध्ये ब्रँच अकाउंट मेथड, ज्या मेथडला आपण वन अकाउंट मेथड किंवा डेटर्स अकाउंट मेथड म्हणतो, त्यामध्ये ब्रँच अकाउंट कशा प्रकारे प्रिपेअर केला तो हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे.